नमस्कार. राज्यात सन 2020-22 मध्ये कालावधीत नैसर्गिक आपत्ती झाली होती. तसेच मालमत्तेचे खूप सारे नुकसान झाले होते. तसेच शेतीमध्ये, घरामध्ये, जसं की मत्स्य बालाबलुतेदार जे लोक काम करतात त्यांच्याकडे, तसेच खूप सारे लोकांचे घरंसुद्धा या ठिकाणी पडले होते. पावसामुळे खूप सारे लोकांचं नुकसानसुद्धा झालं होतं नैसर्गिक आपत्तीमुळे. तर ह्या ठिकाणी सगळे जे आपत्ती, तर या ठिकाणी JRच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी निधी वितरित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी बघूया, जसं की 2022 मध्ये काही जनावर कुक्कुटपालनाचा व्यवसायसुद्धा या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तसेच सर्व नुकसान ह्या अर्जाच्या माध्यमातून काही त्या व्यक्तींनासुद्धा या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात आली आहे. तर ह्या ठिकाणी सर्व व्यक्तींना व्यवस्थितरित्या हा अर्ज समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपण या ठिकाणी सगळी माहिती सविस्तरपणे घेऊ. आणि 26 जिल्ह्याला ह्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर ह्या जिल्ह्यांचे नुकसान भरपाई ही मंजूर झाली. तर चला तर आपण JRच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर JR थोडक्यातमध्ये समजून घेऊया. राज्यात सन 2020 ते 22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात शुद्धपत्रक ह्या ठिकाणी जाहीर झाले. तर या ठिकाणी JRच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 27 मार्च 2024 या ठिकाणी शासन निर्णय हा JR आलेला आहे. तर या ठिकाणी सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी क्रमांकाच्या दिनांक 21 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयाने निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम, तर ह्या ठिकाणी रक्कमसुद्धा तुम्ही बघू शकता, 106,64,94,000. तर ऐवजी ह्या ठिकाणी आता बघा 112,39,21,00,000. ठीक आहे. तर या ठिकाणी इतका निधी हा वितरित करण्यात आला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत की कोणकोणत्या व्यक्तींना आणि कोणते जिल्हे या ठिकाणी पात्र आहे आणि कोणत्या, जसं की आपण मागे म्हटलं होतं कुक्कुटपालनाचं किंवा शेड ज्यांचं नुकसान वगैरे झालं तर त्या लोकांना या ठिकाणी मदत भेटणार आहे की नाही. तर या ठिकाणी आपण सविस्तर वगैरे बिलं एकूण या ठिकाणी जिल्हे बघणार, आपण जिल्हे सविस्तर बघणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये. इथं या ठिकाणी बघा शेती पिकेचे नुकसान, शेत जमिनीचे नुकसान, त्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं की घरे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता घरगुती भांडी यालासुद्धा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मृत जनावरांचा मदत, कुक्कुटपालन, शेड नुकसानीसाठी मदत. त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही घर पाण्यात बुडलेले या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मदत देण्यात येत आहे. त्याच्यानंतर बघा 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र, तसेच 12 बलुतेदारांना यांनासुद्धा मदत देण्यात येत आहे. मत्स्य व्यवसायाचे नुकसान झाले, तसेच दुकानदारांचे नुकसान झाले, राहत शिबिर ह्या ठिकाणी सगळ्या व्यक्तींचे या ठिकाणी जेवढे पण JRच्या माध्यमातून दाखवते त्या व्यक्तींना ह्या ठिकाणी मदत करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी आपण बघा कोणकोणते जिल्हे, 29 जिल्ह्याच्या आसपासमध्ये या ठिकाणी अनुदान देण्यात येत आहे. तर या ठिकाणी रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, उपनगर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर. तर या ठिकाणी तुम्ही हे जिल्हे बघू शकता. तसेच नागपूर आहे, नागपूरमध्ये बघा ह्या ठिकाणी सगळ्यांची टोटल या ठिकाणी ही दाखवण्यात आलेली आहे. तर तुम्ही सविस्तरच्या रीत्याने या ठिकाणी तुम्ही ज्या JRचे जे पण नुकसान भरपाई ते व्यवस्थितरित्या तुम्ही तुमच्या घेऊ शकता. याची प्रक्रिया लगेच चालू होणार आहे JRच्या माध्यमातून. तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या ठिकाणी JR देण्यात आलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही जिल्हा बघा, तुमचा जिल्हा ह्या JRच्या माध्यमातून आहेत की नाही. जसं की नागपूर झालं, वर्धा झालं, भंडारा झालं, गोंदिया, चंद्रपूर, त्याच्यानंतरला गडचिरोली या ठिकाणी दाखवत आहे. त्याच्यानंतरला अजून जिल्हे बघा जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. तसेच या ठिकाणी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर ह्या ठिकाणी सगळ्यांचा निधी ह्या ठिकाणी तुम्हाला हा दिसून येणार आहे. ज्या ज्या व्यक्तींचे ह्या ठिकाणी नुकसान झालेले आहे ते सगळे जिल्हे या ठिकाणी दाखवत आहेत. तसंच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, तसेच या ठिकाणी सगळे जिल्हे, अमरावती, कोल्हापूर. तर ह्या ठिकाणी एकूण हे 26 जिल्ह्याच्या आसपासमध्ये तुम्हाला
या ठिकाणी मदत भेटणार आहे. तर तुम्ही सविस्तररित्या ह्या ठिकाणी अर्ज वगैरे GRच्या माध्यमातून आपण समजून घेतलं आहे आणि काही व्यक्तींना अर्ज व्यवस्थितरित्या अर्जाचे लिंक देऊन त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून सविस्तररित्या या ठिकाणी वाचा व व्यवस्थित बघा आणि ह्या अर्जाचे जे पण शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे त्यांच्या अकाउंटमध्ये लगेच या ठिकाणी मदतीत हे लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये याचे पैसे हे वितरित होणार आहे. ठीक आहे. तर तसे काय असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. असा सपोर्ट तुम्ही शेतकरी बांधवांनी करत राहावा ही आपल्याला विनंती आहे. आणि तसेच ही माहिती सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी अशी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलची इच्छा आहे. तसेच चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील. अजून कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद. आणि त्याच्यानंतर जे पोलीस भरतीची आपण नेक्स्टवाला व्हिडिओ बनवणार आहे त्या ठिकाणी पोलीस भरतीची सगळी काही माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या सांगण्यात येणार आहे. ते आणि जे पण मुलं आहे त्यांनी व्यवस्थितरित्या फॉर्म पोलीस भरतीचा कसा भरता येईल हे सुद्धा आपण ते नेक्स्टवाले व्हिडिओ नक्की बघा. या ठिकाणी हा GR आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिला जाणार, व्यवस्थितरित्या बघून घ्या. ठीक आहे. आणि या ठिकाणी 100% ही नुकसान भरपाई आता तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.